नमस्कार, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मग मी आज पावभाजी बनवणार आहे. ती पण झटपट पावभाजी. अगदी 15 ते 20 मिनटात तयार होणारी, झंझट नाही, किचकट नाही, काहीच नाही. तर बघू शकता मी इथे शिमला मिरची, टमॅटो, वाटाण्याच्या शेंगा, बटाटे आणि फ्लावर हे साहित्य घेतलेलं आहे. आता मी हे कटिंग करून घेते आणि दाखवते तुम्हाला. ते बघू शकता तुम्ही. आता मी हे वाटाणे छान सोलून घेते आणि पावभाजीमध्ये हे सगळे जिन्नस तुम्ही ॲड करू शकता. कोणाला त्याच्यामध्ये कोणी असं म्हणजे वांगा घालतं, कोणी भाज्या घालतात. तर आमच्या इथे ना हे लिमिटेडच असतात भाज्या ह्याच्यामध्ये टाकायच्या आणि ह्याच्यानी पण टेस्ट खूप छान येते. बघू शकता तुम्ही मी अशा प्रकारे सगळ्या भाज्या कटिंग करून ठेवलेल्या आहेत. आणि मी हे तुम्हाला दाखवलं नाही कारण प्रत्येकजण अशा प्रकारेच कट करतो. कोणी कोणी ह्याच्यामध्ये गाजर पण ॲड करतं, पण मी गाजर नाही टाकलं कारण मुलांना गाजर वगैरे नाही आवडत. आणि आता मी ना हे कुकरला लावून घेते, म्हणजे म्हणूनच मी बोलली का 10 ते 15 मिनटात होणारी झटपट पावभाजी आहे ही. तेव्हा मी दाखवते तुम्हाला. मी अशा प्रकारे सगळ्या भाज्या मस्त धुवून घेते. मी भाज्या अशा मस्त स्वच्छ धुवून घेतल्या आणि थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. आणि ना मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहे, म्हणजे त्या भाज्या अशा आपल्याला पानसट वगैरे लागायला नको. त्याची मिठाने अशी मस्त टेस्ट येते. थोडंसं मीठ ॲड करते मी ह्याच्यामध्ये चवीपुरतं थोडंसं. हां, बरं. कुकरला लावून घेणार आहे. आता मी कांदे आणि टमॅटो कट करून घेणार आहे. हे कांदे मी भाजीला आणि आपल्या पावभाजीबरोबर खायला अशा प्रकारे मी हे कट करून घेणार आहे आणि भाजी करताना मी तुम्हाला दाखवते. मी अशा प्रकारे बारीक कांदा चॉप करून घेतलेला आहे. आणि तुम्हाला माझा आवाज मध्ये मध्ये कमी येत असेल कारण माझ्याकडे ना माईक वगैरे नाही आहे. मी मोबाईलवरच बोलते आणि मोबाईलचा आवाज थोडासा कमी असल्यामुळे मला समजून घ्या प्लीज. हे बघा, आता मी असं मस्त बारीक कांदा चॉप करून घेतला आहे. आता मी टमॅटो पण असे बारीक कट करून घेते आणि डायरेक्ट आता तुम्हाला मी काय पावभाजीची भाजी बनवताना दाखवते. अशा प्रकारे हे बघा, बघू शकता तुम्ही. ही भाजी अशी छान अशी मी शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये आणि आता मी तिला स्मॅश करून घेते, म्हणून मी थोडंसं जाडसर ठेवलेलं होतं. तिला छान स्मॅश करून घेते. आणि इकडे मी कुकर गरमला ठेवलं आहे कारण कढईमध्ये एवढी भाजी नाही होणार आणि कुकरमध्ये एकदम टेस्टी लागते आणि म्हणूनच हिला झटपट पावभाजी असं कुकरमध्ये होणारी झटपट पावभाजी आहे. बघू शकता मी कुकरमध्ये तेल गरमला ठेवलेलं आहे. आता इथे छान कडकडीत तेल गरम होऊ द्यायचे आणि आपण जो कांदा आणि टमॅटो चॉप करून ठेवलाय तो तेल गरम झाल्यावर पहिले कांदा टाकून घ्यायचा. आणि हे बघा, मी भाज्या अशा छान स्मॅश करून घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर कट करून ठेवली आहे. कोथिंबीर शिवाय पावभाजी नसते. आता बघा, इथे मी तेल मस्त कडकडीत गरम होऊ देणार. तेल असं बघू शकता तुम्ही छान गरम झालेलं आहे, वाफा सुटत आहे. आणि आता मी ह्याच्यामध्ये कांदा घालून देते. तुम्हाला मी पहिले पण बोलली होती का कांदा मी अर्धा भाजीला आणि अर्धा आम्हाला खायला ठेवणार आहे. आता मी छान मिक्स करून घेऊ. मुलांनी जर हट्ट केला पावभाजी बनवून दे तर मग आपल्याला असं कंटाळा नाही येणार. त्यासाठी ही झटपट रेसिपी होणारी आहे. आपण कुकर डाळ भाताचं कुकर लावतो तशाप्रमाणे आपण ह्या सगळ्या भाज्या कट करून कुकरमध्ये लावल्या आणि कुकर होईपर्यंत आपला टमॅटो, कांदा आणि कोथिंबीर कट होऊन जाते आणि मुलं पण खुश आणि आपण पण खुश. चला, हे बघा, आपला कांदा असा छान गोल्डन ब्राऊन होतोय. बघा, कांदा असा छान थोडासा हलकासा सोनेरी झालेला आहे. आता मी त्याच्यामध्ये टमॅटो घालून घेणार आहे. आपण हे छान असं मिक्स करून घेऊ.
5 ते 7 मिनटं, म्हणजे असं थोडंसं काय टमॅटो कसं पटकन नरम होतो ना, तर आपण हे छान असं कांद्याच्या ह्याच्यामध्ये मस्त असं छान टमॅटोला छान शिजून घेऊ. आणि मग त्याच्यामध्ये जे आपण मसाले घालणार आहेत ते मी तुम्हाला दाखवते. बघा आता टमॅटो असे मस्त झालेले आहेत. आता मी त्याच्यामध्ये हळद घालून घेणार आहे. आणि माझ्याकडे ना कलरची मिरची आहे ते मी घालून घेणार. आता मी याला छान मिक्स करून घेणार. आता हे छान शिजून घेण्यासाठी मी थोडंसं याच्यामध्ये मीठ ॲड करते, म्हणजे लवकर असा मसाला गाळ होईल. आणि आपल्याला कमी वेळामध्ये पावभाजी बनवायची आहे ना, तर मग आता मी मीठ टाकून घेतलं आहे. आणि आता ह्या कांद्याला आणि टमॅटोला मी छान असं स्मॅश करून घेते. बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे भाजीला. आत्ताच मी फक्त हळद आणि लाल तिखट घातलं आहे, टमॅटो कांदा घातला आहे. थोडासा लाईटचा प्रॉब्लेम येतो आहे बघा, तरी पण कलर किती सुंदर दिसतोय बघा भाजीचा. आता मी ह्याच्यामध्ये पावभाजी मसाला घातलेला आहे. आणि हा आपला बादशाह मसाला घातला आहे मी त्याच्यामध्ये. आणि एक किंवा त्याच्या थोडंसं वरतीच घातलं आहे. तुम्हाला तुमच्या पावभाजीच्या क्वांटिटीनुसार तुम्ही पण घालू शकता. आता मी छान मिक्स करून घेते. आणि ह्या मसाल्याची भाजी एवढी सुंदर लागते ना, अप्रतिम लागते. तुम्ही ना एकदा ट्राय करूनच बघा ह्याला. आणि मग मला कमेंट करा तुम्हाला कशी वाटते काय नाही. मुलांना पण तुमच्या खूप आवडेल भाजी. ह्याच्यात ना मी थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे, अगदी थोडीशी केली आहे. आणि मिक्स करून घेतले छान, हे बघा. आणि एवढी सुंदर पावभाजी लागते ना, सगळ्या घराने असं मस्त सुगंध दरवळतोय. मुलांच्या पण तोंडाला असं पाणी सुटतंय का मम्मी कधी भाजी बनवणार आणि आम्ही कधी खाणार. प्लीज तुम्ही एकदा ट्रायच करून बघा. ह्या मसाला एकदम मस्त लागतो आणि एकदम सुंदर भाजी होते याची. आणि मुलांना खायला अशी झटपट होणारी पावभाजी आहे ही. आता मी ह्याच्यामध्ये आपण ज्या भाज्या हे करून शिजून घेतलेल्या आहेत ते मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. आता मी छान असं मिक्स करून घेणार. बघू शकता तुम्ही तर्री किती भारी आलेली आहे. आणि बाहेर कशी अशी कलर वगैरे घातलेली राहते आणि मग ती आपल्यासाठी म्हणजे नुकसानदायकच असते. आणि एक तर पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, मग मुलांना कशी आपल्या घरातली पावभाजी आणि हेल्दी पण असते ना ही पावभाजी. आपण सगळं स्वच्छ हायजीन करून ह्याच्यामध्ये घरामध्ये बनवतो ही भाजी. आणि आता हिला मी छान अशी 5 मिनिटं अशी मस्त उकळी येऊ देते आणि दाखवते तुम्हाला. बघू शकता आपल्या भाजीला किती भारी तरी आलेली आहे, किती सुंदर आहे. आणि मी आता ही ताटामध्ये सर्व करेल तेव्हा तुम्हाला दाखवेल. तर बघू शकता किती सुंदर पावभाजी झालेली आहे. आणि या तुम्ही पण खायला, आम्ही पण खातोय. तर माझा हा आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.